नमस्कार. हे आमचे हे पेरणीनंतर आहे मित्रांनो. हे आम्ही हे माग फवारणी करायला केलं होतं हे. तर आता पेरणी झाली तर आम्ही काढून ठेवलं हे आता सध्याला. आणि आता पुढच्या पेरणीला आम्ही चालू करू याला आता. हे चला आता मी तुम्हाला फवारा दाखवतो. हे बघा मित्रांनो, हे आम्ही फवारे लावले असे. हे बघा. हा तर मित्रांनो, या पेटीत आहे, त्या पेटीत आम्ही खत व बी टाकतो. हे बघा. अरे उघड ना बाबा, काय का हनुमान बळला. हे बघा मित्रांनो, याच्यात खत राहतं, याच्यात बी राहतं. हे बघा, हे सगळं पाहून घ्या. तर हे मित्रांनो, हे चाक फिरलं नाही तर ह्याच्यातून विकत बाहेर जाणार नाही. तर हे चाक फिरलं पाहिजे. हे आपलं तसं राहत नाही, ते चालत नाही ते तसं. हे बघा मित्रांनो, हे बघा मित्रांनो, हे मागून आपण ते रासना करायला पाच बी लावलेली आहे. बघा मित्रांनो, हे मागून रासना करायला पाच बी लावलेली आपण. हे पहा मित्रांनो, तर हे असं कमी जादा करायचं आहे. हे बघा मित्रांनो, हे कमी मध्यम जादा हे करायचं आहे. ते सिस्टीम आहे त्याला. आता हे पुढून दाखवायचं. चला मित्रांनो, आता हे पुढून हे काय पीक पेरायचं आहे ते त्यासाठी हे काय ह्याच्यात हे पीक जे पेरायचं आहे आपल्याला त्याच्यावर गहू, हरभरा, बाजरी, ज्वारी. हा. आणि तू काऊन माकडावून बसला वरती. मला त्याला माहिती. यो हे आपले जे मास्टर आहे, आपल्याला जी माहिती देऊ राहिले त्यांचे भाऊ आहे बरं काही. फक्त शाळेत जरा कमी जात्या, मोबाईल मध्ये जास्त अभ्यास चालू आहे यांचा. रोज जातो शाळेत, आज नाही गेलतो. नाही का? बर बर चालेल. हे बा आता बाजरी, हरभरा, ज्वारी, गहू काय जी सेटिंग आहे याच्यावर. हे बा, आणि आता नवीन युट्यूबर आहे आपले. आता ही माहिती दिली देईन त्यांच्या पद्धतीनं. पण हे इथले लोक, आता हे आपण जालना जिल्ह्यात आलेलो आहे, पांचन वाडगावला. पांचन वाडगाव म्हणजे इथले सारे पांचट लोक नाही, सारे चांगले बी काही. पण हे बा अशा पद्धतीने इथे काय करते, इथे शेतकरी स्प्रे घ्या. म्हणजे जे तण राहते असे आपल्या जमिनीमधले, ते तण पण नाही शिकरता. आणि मागं वखरची पास लावलेली, यानं काय होतं, जे मातीची पलटी बसली का ते थोडीशी दब द्या. आणि अशा जाड नाळ्या लावेल राहते. त्या गुंडाळलेल्या नाळ्या याला काय म्हणते, ते आपल्या फोल्डिंगच्या नाळ्या राहत्या. या अशा नाळ्या लावेल राहत्या. आणि इकडे खताची सेटिंग आहे ना, का बियाची, इकडे बियाची सेटिंग आहे, इकडे खताचं सिस्टम आहे. या अशा प्रकारे ना हे पाहुणे एकरी किती रुपये घ्या तुम्ही? एकरी उधार नाही ठेवी, उधारी ठेवीतच नाही पाहुणे. म्हणजे उधाराचं कामच करीत नाही. त्या बा ते कोणत्या बाबांनी बनवेले, जालन्यालाच बनवेले म्हणत्या. हे पप्पू दादा कोण आहे का भाऊ? पप्पू दादा ॲग्रो इंजिनिअरिंग वर्क्स आहे. आता हे साई नाथनगर मंठा चौफुली जालना. हे गट्टू शेट कोणते? गुड्डू शेट आहे. गुड्डू शेट आहे. हे मालक आहे बा यांचे. हे आपले पोराचे काका आहे. यांना सारी माहिती यातली, नट आणि बोल्टाची माहिती पूर्ण यांना आहे. चालवणारे दुसरे, पण आता हे यांना फक्त टेक्निकल माहिती थोडीफार. असं चालत या गावात. आणि अशी फणगिनं काही लावेली त्या मशिनीला. अशा प्रकारचं मशीन आहे. आणि पोरं लय हुशार आहे. बरं, एवढाच व्हिडिओ बनवतो मित्र.